इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची परवानगी मिळाली। यानंतर इंग्रज व्यापाऱ्यांनी भारताकडे समुद्रमार्गे प्रवास सुरू केला। मोठ्या लाकडी जहाजांमधून इंग्रज व्यापारी भारताच्या किनाऱ्यावर पोहोचले। सुरुवातीला ते सैनिक म्हणून नव्हे तर व्यापारी म्हणून भारतात आले होते। त्यांचा उद्देश भारतातील माल खरेदी करून युरोपमध्ये विकणे हा होता। भारतात आल्यावर इंग्रजांनी येथील सत्ताधाऱ्यांशी संबंध वाढवले। त्यांनी व्यापारासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला। हळूहळू त्यांना काही बंदरांवर व्यापार करण्याची मुभा मिळू लागली। सुरतसारख्या बंदरांवर इंग्रजांचा व्यापार वाढू लागला। नंतर मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता यांसारखी व्यापारी केंद्रे महत्त्वाची ठरली। या केंद्रांमधून कंपनीने भारतातील व्यापारावर आपला प्रभाव वाढवला। सुरुवातीला ही केंद्रे फक्त व्यापारासाठी होती, पण पुढे कंपनीने आपल्या मालाची आणि गोदामांची सुरक्षा करण्यासाठी सैनिक ठेवले। किल्ले, तटबंदी आणि शस्त्रबळ यांच्या मदतीने त्यांची ताकद वाढू लागली। व्यापाराबरोबरच इंग्रजांनी स्थानिक राजकारणातही हस्तक्षेप सुरू केला। भारतीय राजांमधील मतभेदांचा फायदा घेऊन त्यांनी आपले स्थान अधिक मजबूत केले। अशा प्रकारे इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले, पण व्यापाराच्या आडून त्यांनी हळूहळू सत्ता मिळवण्याचा मार्ग तयार केला। पुढे हीच ईस्ट इंडिया कंपनी भारतातील मोठी राजकीय शक्ती बनली।